जय ज्योती जय क्रांती। मी सौ वृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा, सावित्री शक्तीपीठाचे सदस्य। आज 11 एप्रिल क्रांतीज्योती महात्मा फुले यांची जयंती। त्यानिमित्ताने मी ज्योतिराव फुले यांचे साहित्याविषयी शेतकऱ्यांचा असूड थोडी माहिती सांगणार आहे। ज्योतिराव फुले यांनी बरेचसे साहित्याचे लिखाण केलेले आहे। त्यापैकी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असूड हे अत्यंत महत्त्वाचे साहित्य आहे त्यांचे। ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांना शिक्षणाची तळमळ होती, त्याचप्रमाणे त्यांना शेतीविषयीची सुद्धा तळमळ होती। शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्था, त्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या याविषयी माहिती सांगितली आहे। 1883 साली शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला। त्याच साली त्यांनी बडोद्याला श्री सयाजीराव गायकवाड यांना हा ग्रंथ वाचून दाखविला आणि त्यांनी सुद्धा अप्रतिम उत्साहाने लक्षपूर्वक ऐकला व त्यांना सहाय्य केले व ज्योतिरावांना शाल पागोटे देऊन त्यांचा बहुमान केला। ज्योतिराव फुले आपल्या ग्रंथात म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। शेतकऱ्यांच्या असूड या पहिल्या प्रकरणात ब्राह्मण शूद्रांना पाळण्यापासून तर मशाणापर्यंत, गर्भधारणापासून तर तीर्थयात्रेपर्यंत धर्माच्या नावाखाली कसा छळतो, त्याने शूद्रांवर लादलेले आर्थिक संस्कार आणि विधी कसे अखंडपणे चालू असतात याविषयी माहिती दिली। ज्या ब्राह्मणांना उच्च शिक्षण घेता येत नव्हते, त्यांनी संन्यासाचे सोंग करून समाजातील अज्ञानी आणि अशिक्षित लोकांना कसे वर्चस्व गाजविले आणि त्यांची पिळवणूक केली याविषयी माहिती सांगितली आहे। ज्योतिरावांच्या मते शेतकऱ्यांच्या आत्यंतिक दारिद्र्याची अनेक कारणे होती। ग्रंथाच्या 3ऱ्या प्रकरणात ज्योतिरावांनी सांगितले आहे की शहाणपण आणि शौर्य हे गुण काही अनुवांशिक नाहीच। एकाच आई बापांच्या पोटी जन्माला आलेले 2 मुलं यांच्यात वेगवेगळे गुण असतात। एक मूर्ख असेल तर दुसरा शहाणा आणि शूर असेल। पराक्रमी, सेनापती व राजे हे अनेक वेगळे शेतकरी, भिकारी आणि धनगर यांच्या पोटी जन्मास आलेले असल्याचे आढळून येते। ज्योतिरावांनी आपल्या या ग्रंथात आणखी एक महत्त्वाची सूचना केली आहे। नवीन धरतीची उपकरणे शेतकऱ्यांना सराव होईपर्यंत त्यांना शिक्षण द्यावे। शेतकऱ्यांना शेतीविषयी ज्ञान देणारी पुस्तके त्यांना देण्यात यावी। त्यांना शेतीविषयी माहिती शिकवल्या जावी। या ग्रंथावरून 19व्या शतकाच्या शेवटी शेतकऱ्यांची परिस्थिती कशी होती याचे हुबेहूब दर्शन घडते। शेतकरी विज्ञाननिष्ठ असावी अशी ज्योतिरावांची धडपड होती। ज्या दिवशी हे लक्षावधी शेतकरी भरलेल्या पोटाने आणि सुखासमाधाने झोपी जातील, तो भारताचा सुवर्ण दिन ठरेल। शेतकरी सुखी तर देश सुखी अशी ज्योतिरावांची धारणा होती। 1883 साली जी शेतकऱ्यांची परिस्थिती होती त्यात आणि आजच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा फरक झालेला दिसत नाही। आज सुद्धा आपण बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या बरेचदा ऐकायला मिळते। जय ज्योती जय सावित्री।